झोला घालते धोवाला वांगे हा झोला आहे तो मुनक्यात ना टी शर्ट आणि घालना पड़ता। तो दोस्तों हमारे गांव में है गुपचुप वाले भैया तो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये। दोस्तों कसं आहे, तुम्ही सर्व ठीक आहे, मस्त असाल दोस्तों। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात नाही घरून करत आहे आता। टाइम होणार आहे सकाळची वाजून आले आहे 8:30 आणि मंडळी आज मौसम भी थोडा चांगला आहे, म्हणजे थंडा मौसम आहे ना, गरमी होईल ना काही, असाच मौसम मला काय चांगला वाटतं थोडंसं। पण पाणी पडला का नाही तर मग काय ते तणकडाला जोर येते आणि तणकड वाढते। कावले जो कुठे चालला वावरात बा हो का, बकराला चरायला आले का? हो दोस्तों मी भी चल रहा है वाराकडेच, विलास भाऊ भी चल रहा है। तो आता इकडे जाईन, मी तिकडे चाललो आहे शहराकडे। तू पुन्हा खड्ड्याकडे चाललो बा। खड्ड्याकडे आहे इकडं का बांधा बांधा ना। आणि आता ट्रेन भी आली। हो हे टँकर चालले किती सारे टँकर चालले ना। वा लगेच लंबी ट्रेन आहे, लगेच लंबी ट्रेन आहे बघ या। आणि पुरे नवीन टँकर आहे। या आमचा नवीन ब्लॉगर किरण भाऊ। किरण तो दोस्त आता आलो आम्ही वावरामध्ये आणि नरेश भाऊ आज खाद देऊन आला पण घेते, एक बोरी घेऊन चालला आहे, लई भारी बोरी आहे ते। आणि आता हे एक चिमणी नेईन तो, तर तुम्हाला एक झोला दाखवतो, खाद देण्यावाला झोला हे बा कसा आहे। याला असं घालणं पडते आणि इथं खाद भरून ठेवून खाद टाकणं पडते। तुम्हाला आता दाखवीन, प्रॅक्टिकल करून दाखवीन तो भाऊ घालन का नाही तवा, सध्या तर दाखवत नाही, घातल्याशिवाय आता समजून नाही येणार का कसं काय म्हणून सांगेन हे, तेव्हाच मला पडन। आणि आता हे चिमडी नेल्याच्या बाद हे घालन तो आणि एकटाच खाद्यन वाटते। बकऱ्यावाल्यांना पुरा उद्धम मचून ठेवला, चारा तोलला तर तोलला पण असं रस्त्यावर आणून टाकते। नवीन कोणाची गाडी वाडी पंचर, कोणी कोणी पैदल भी जाते बिना चप्पल न काटण्याचं आहे ना। तर दोस्त आता वावरामध्ये आलो ना, आता भाऊ आता झोला घालते धोवाला वांग्या, असा झोला आहे तो, त्याला मुनक्यात ना टी शर्ट आणि घालणं पडते है ना। अरे एक नंबर, हे तर पद्धतशीर काम जमलं, वडा करायची काही गरज नाही आणि तिथं उमचत बी नाही कमरपासून अंगा खात मला पण मिक्स करून आणलाय का खात? युरियानं पाणी होते हे मिक्स करून आणलाय, हे मिक्स करून आणलं, हे ना आणलाय युरियानं आणला। मग आता मिक्स कसं होईल त्याच्यामध्ये? आता ते त्याला बरोबर करायचं ना, 2 डब्बे एक डब्बा ह्या घ्या, गरमी किती झाली हो पाहिजे। आज 12 वाजता पाणी येते, काल बी आलता ना शिरवा पाण्याची गरज। परवा दिवशी तर झड लावल्यासारखं झालं होतं काम। आता मिसरो बरं काय बोलते टेक्नॉलॉजी जमला। या कसं तास घेण्याला का तू? हां एक दवाई भेटते असं गलंटी का नाही उधरीन खाते, तर एक दवाई भेटते तर दवाई मारून घेता। मी नाही आणली दवाई, एक उधरीच्या नाही होती ना असं खालतून सयानी पाटी न लागत। तुझी महिन्यात 2 खात देऊन दिले बारी उली उली तुरीले असं टाकतं काय दोन्ही हातानं? डोड्यात आमचे हातचे झाड सुटते, झाड सुटायला पाहिजे म्हणून आम्ही एक घेतो। तेव्हातून दूर किती फेकलं त्या झाडाला, ते एकोड झाड। युरियाची मात्रा तुला जास्त केली, पण एवढी मात्रा पाहिजे युरियाची आतापासूनच, कम सुरुवातपासूनच पाहिजे ना कसं युरिया, पण कम पाहिजे। लहान झाड तेव्हा नाही, दुसऱ्या खातापासून पहिला खात तर DMPच द्यावं नुसतं, नाही तर 20 झिरे तेरा हा एकच द्यावं ते फक्त। चाल येतो आता अर्थ। तर दोस्तों आपल्याला नाही का हे तुरीचे जे आहे का नाही शेंडे ते खोडाचे आहे, किती दिवसांमध्ये होईल, ह्या एका दिवसात होते ते पण बघूया। असे खोडाचे यायला आणि फेकून द्यायचे पट। तर दोस्त आता एक वर झाली हे वाली, ते अर्ध्यातूनच होती कारण की तिकडून तिकडं नका पोपट आहे का नाही म्हणून आहे, आणि आता ही कटली घेतो, काय टाईम लागला कोणाला पटापटच होणार दोस्तो। तर दोस्त आता हे एक वर झाली आणि हे एक वर झाली आता, आणि हे वाली झाली। तर आता ज्या 7 वर राहिल्या आहे तर बादमध्ये करीन, कारण की आता पण जास्त वाला, मला भूक बी लागली, मी घरून नाही का जंग करून आलो होतो आणि पाणी बी आणलं सांगा म्हणून आता घरी चाललो। तो दोस्त हमारे गाँव में है गुपचुप वाले भैया आपका नाम क्या है? हाँ हाँ नीरज भैया आया है गांव में गुपचुप का ठेला लेके खाने, और पहले ही गिराक लग चुके हैं। अजय बगड़ बोले हाँ सूखा।